अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगबत नाही, आता मी विचारतो अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून. जरा का बस, जरा मामीचं पण नाव घे. मामी नाराज होती. इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना. त्यांना राष्ट्रवादीत होते कसं आणायचं? अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो? मला याच्यावर कमेंट पाहिजे तुमची. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी आतला बदल झाली आहे. मनात काही जात नाही ते. कसं काय वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? हे जे तुम्ही ऐकलं, ही जी शैली तुम्ही पाहिली, तो महाराष्ट्र राजकारणातला एक बुलंद असा आवाज होता, जो कधी कुणासमोर झुकला नाही. मिश्किल पण वेळी तितकाच कडक, फटकळ पण प्रेमळ, बेबंद पण न्यायी, आणि प्रशासनाचा असा दांडगा अभ्यास की भल्या भल्या सनदी अधिकाऱ्यांना घाम सुटावा. हे होते राज्याचे लाडके दादा अजित अनंतराव पवार. पण 28 जानेवारी 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात एका काळ्या अक्षराने लिहिली गेली. सकाळी 9 वाजता आलेल्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला. कोणालाच काही कळेनासं झालं. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि महाराष्ट्राची ती वेळ जणू तिथे स्तब्ध झाली. तर महाराष्ट्रातील एकही असं शहर नसेल जिथे शांतता नसेल. मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत, कोल्हापूरपासून ते जळगावपर्यंत बाजारपेठा उत्स्फूर्तपणे बंद झाल्या. कोणा कार्यकर्त्यांना जाऊन बंदचा इशारा देण्याची गरज भासली नाही. बारामतीमध्ये तर पाय ठेवायला जागा नव्हती. लाखो डोळे पाणावले होते. सर्वसामान्य माणूस कोणत्याही पक्षाचा, विचारांचा वा अगदी विरोधी असो, या बातमीने नक्कीच हळहळला. कारण मागील काही वर्षात अजितदादा म्हणजे लोकांचा नेता, अगदी मोकळा ढाकळा, जे आहे ते सरळ सोट. लोकांना त्यांचं हेच कदाचित भावलं होतं. देशाचे गृहमंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते काल बारामतीमध्ये दादांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले. पण ज्या माणसाने आयुष्यभर अगदी चोख वेळ पाळली, तो आज स्वतः मात्र वेळेच्या आधीच निघून गेला असं सर्वांनाच वाटत राहिलं. हा एवढा जनरेटा, ही एवढी लोकप्रियता एका रात्रीत मिळाली नव्हती. अजित पवार यांनी ती कमावली होती. आज आपण त्या माणसाचा प्रवास पाहणार आहोत, ज्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, आणि त्यांचीच आज ही छोटेखानी गोष्ट अगदी सुरुवातीपासून. अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी त्यांच्या आजोळी, अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे शांत आणि कलाप्रेमी माणूस होते. ते सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करायचे. तर आई आशाताई पवार या शिस्तीच्या भोगत्या होत्या. अजितदादांचे बालपण अगदी साधेपणाने गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथेच झाले आणि माध्यमिक शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांनी B.Com पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण त्यांच्या रक्तात राजकारण आणि समाजकारण हे उपजतच होतं. त्यांचे काका शरद पवार हे त्या काळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक उगवता तारा होते. 1978 मध्ये जेव्हा शरद पवार वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, म्हणजेच पुरोगामी लोकशाही दल हा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला आणि शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री होणं, ही ऐतिहासिक घटना तरुण अजित पवारांनी जवळून अनुभवली होती. पवारांच्या घरातच राजकारणाचे घडे गिरवले जात होते. सत्तेची समीकरणं कशी जुळवायची, लोकांची नाळ कशी जोडायची, हे सर्वच अजित पवारांनी पुण्याच्या मोदी बागेत आणि बारामतीच्या गोविंद बागेमध्ये प्रत्यक्ष अनुभवलं आणि पाहिलं होतं.
अजित पवारांचा राजकारणातला अधिकृत प्रवेश हा 1982 मध्ये झाला. त्यांनी सहकार क्षेत्रातून सुरुवात केली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर त्यांनी दाखवून दिले की त्यांच्याकडे प्रशासकीय कौशल्य किती जबरदस्त आहे. 1991 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील मोठे वळण ठरलं. ते पहिल्यांदा खासदार झाले. पण त्याच वेळी काका शरद पवार यांना केंद्रात संरक्षण मंत्रीपद मिळाल्याने त्यांना संसदेत जाण्याची गरज होती. आपल्या काकांसाठी, आपल्या दैवतासाठी अजित पवारांनी अवघ्या काही महिन्यातच खासदारकीचा राजीनामा दिला. हा त्यांचा त्याग, त्यांच्या निष्ठेची पहिली मोठी साक्ष होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 1991 पासून ते सलग 7 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. अजित पवार म्हणजे काम करणारा माणूस. त्यांची पहाटे 5 वाजता उठण्याची सवय अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होती. मंत्रालयात अधिकारी येण्यापूर्वी दादा आपल्या टेबलवर फाईल्स घेऊन बसलेले असायचे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जलसंपदा, अर्थ, ऊर्जा अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे, महाराष्ट्राचा 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा. मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असो, महाविकास आघाडी असो किंवा महायुती, सरकार कुणाचेही असो, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद हे अजितदादांकडेच असायचे. ही त्यांची हातोटी आणि ताकद. अजित पवारांची प्रतिमा ही नेहमीच एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून राहिली आहे. पण 2019 मध्ये त्यांनी घेतलेला निर्णय जगाला धक्का देणारा होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी, तो निर्णय का घेतला यावर अनेक चर्चा झाल्या. पण दादांचं मत अगदी स्पष्ट होतं की राज्याच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या कामासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे. पुढे 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एक मोठी भूमिका घेतली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच आपला दावा ठोकला. निवडणूक आयोगाकडून पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळवलं. अनेकांनी त्यांना बंडखोर म्हटलं, पण दादांच्या पाठीशी 40पेक्षा जास्त आमदार उभे राहिले. दादा काकांच्या छायेत वाढले खरे, पण त्यांनी स्वतःची अशी वेगळी शैली, कार्यपद्धती बनवली होती. पक्षांतर्गत त्यांनी शिस्तबद्ध घडी बसवली होती. अर्थातच त्यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग, निष्ठावान सहकारी त्यांनी कमावला होता. म्हणूनच कदाचित शरद पवारांसारख्या कसलेल्या राजकारणाच्या नाकाखालून त्यांचाच पक्ष, चिन्ह, आमदार घेऊन जाणं त्यांना शक्य झालं. काका शरद पवारांशी असलेलं त्यांचं नातं किती ताणलं गेलं तरी त्यांनी कधीही साहेबांबद्दलचा आदर कमी होऊ दिला नाही. पक्ष वेगळा असला तरी साहेब माझे दैवत आहेत हे सांगायला ते कधीच विसरले नाही. अजित पवारांची लोकप्रियता वाढण्यामागे त्यांच्या वक्तृत्व शैलीचा मोठा वाटा होता. त्यांच्या भाषणात अलंकारिक शब्द नसायचे, तर असायची अस्सल मातीतील रांगडी भाषा. अशा त्यांच्या फटकळ पण साध्या वक्तव्यांमुळेही कार्यकर्ता त्यांच्या प्रेमात पडायचा. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक मात्र मैत्रीचे खूप घट्ट संबंध होते. फडणवीस आणि अजित पवार यांची जोडी ही राज्याच्या प्रशासनातील सर्वात स्मार्ट जोडी मानली जायची. अजित पवार हे फक्त एक नेता नव्हते, तर ते हजारो कार्यकर्त्यांचे खरे दादा होते. कुणाचे लग्न असो, कुणाच्या घरातील दुःखद प्रसंग असो किंवा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या मुलाचं शिक्षण, अजित पवारांचा फोन तिथे पोहोचायचा. अगदी तळागाळातील कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखायचे. ही त्यांच्या संघटन कौशल्याची ओळख होती. त्यांच्या शिस्तीमुळे लोक त्यांना घाबरायचेही, पण त्यांच्या माणुसकीमुळे त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे. काल 29 जानेवारी 2026 रोजी बारामतीचं वातावरण सुन्न होतं. नीरा नदीचं पात्र जणू स्तब्ध होतं. त्या अपघाताने महाराष्ट्राचा एक हिरा हिरावून गेला. राष्ट्रवादीचे काटे आता दादांविना फिरत राहतील, पण दादांनी जपलेली वेळेची किंमत महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. ज्या बारामतीने त्यांना शिखरावर पोचवलं, त्याच बारामतीच्या मातीत आता ते विलीन झाले. अजितदादा, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील असे वादळ होतात जे शांत झाल्यावरही त्याचा प्रभाव वर्षानुवर्षे जाणवत राहील. दादा, महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही.